आई अंबाबाई, आजवर मी तुझ्याकडे काहीही मागितलेलं नाही. मी आज मागते, मला सरोज मॅडमकडूनची उत्तरं हवी आहेत. ती सगळी मला तुझ्या साक्षीने मिळू दे. काय झालं बोल. अद्वैत, मला तुझ्याशी खूप महत्वाच्या गोष्टी बोलायच्या, पण बाकीच्या गोष्टी आरामात बोलता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल ऑफिसमध्ये तुला पुन्हा एकदा पॅनिक अटॅक आला होता. हे स्वतःची काळजी न घेण्याचं कारण. अद्वैत, अतिविचार करू नकोस रे, त्याला तुला त्रास होईल. आणि पण मी खूप विचार करत नाही. नाही कसं, एक वेळेस स्वतःचा विचार केला तर चालेल, पण तू स्वतःचा विचार बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या गोष्टींचा विचार जास्त करतो. दुसऱ्यांच्या सांगण्याचा तुझ्यावर चटकन परिणाम होतो. मला ना तुला एक विनंती करायची आहे. विनंती कसली? या फॉर्मॅलिटीज कसल्या? तू बोल ना. हे बघ, माझ्या बाबतीत तुला कोणी काहीही सांगितलं किंवा घरच्यांच्या बाबतीत तुझे कोणी कान भरले तर ते भरून घेऊ नकोस. तू स्वतः माझ्याजवळ येऊन बोल किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीशी जाऊन बोल. आधी शहानिशा कर आणि ज्याच्याबद्दल तुला शंका वाटते ना त्याच्याजवळ जाऊन एकदा स्वतः बोल आणि मग गोष्टींवर विश्वास ठेव. आणि पण माझा तुझ्यावर जितका विश्वास आहे तितका या जगात कोणावर नाही तुला माहिती ना. हो रे राजा, ते तर माहितीच आहे ना, पण मला ना अशी सतत भीती वाटत असते की काहीतरी छोटासा गैरसमज आणि तू माझ्यापासून दूर गेलास तर. आई पण हे असं का होईल? चांगल्या नात्यांच्या वाईटात सगळेच टाकलेले असतात. बरं ते सोड, मला तुला एवढंच सांगायचं, तुला स्वतःला खात्री पटल्याशिवाय आणि माझं मत घेतल्याशिवाय कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. प्रॉमिस करशील मला?